श्रीराम जय राम जय जय राम। संस्कार कर्मांचा मूळ हेतू। धार्मिक संस्कार फार चांगले असतात, कारण त्यांनी आपल्या मनाला वळण लागते। प्रत्येक धर्मामध्ये संस्कार असतातच। ज्या मनुष्याला संस्कार नाही तो कोणत्याच धर्माचा नाही, मग तो आस्तिक असो वा नास्तिक असो। खरे म्हणजे कोणतेच कर्म यथासांग घडत नसते, पण त्यातल्या त्यात संस्कार कर्म मनुष्याने शास्त्राप्रमाणे करावे। त्यामध्ये जिथे कमी पडेल तिथे भगवंताचे स्मरण करावे, कारण भगवंताची श्रद्धा वाढावी हाच संस्कारांचा मूल हेतू आहे। संस्कार करीत असताना जरूर असलेला धार्मिक विधी तर करावाच, पण ज्यांना आपल्याविषयी प्रेम आहे असे आणि आपल्याला ज्यांच्याविषयी प्रेम आहे असे जे लोक आहेत त्यांना जेवायला बोलवावे। लौकिक मात्र वाढवू नये। वाईट ते सोडणे आणि चांगले ते धरणे हाच संस्काराचा मुख्य हेतू। संस्कार हे भगवंताचे स्मरण करून देतात। समाज हा बंधनाशिवाय राहूच शकत नाही। आम्हाला बंधने नकोत असे म्हणणारे लोक वेडे आहेत। बंधनामुळेच आपल्या धर्माला सनातनत्व आले आहे, म्हणून बंधनांना अतिशय महत्त्व आहे। धर्म हा कधीच बुडत नसून बंधने बुडत जातात। सध्या बंधने बुडत चालली आहेत। पूर्वी धर्मावर श्रद्धा होती म्हणून इतक्या सुधारणा नसून सुद्धा स्वास्थ्य होते, पण आज बाहेरच्या जगात पुष्कळ सुधारणा झाल्या तरी त्या सुधारणांना धर्माचा पाया नसल्यामुळे मानवाला स्वास्थ्य नाही। अलीकडे काही लोक असे म्हणतात की समाज जसा बदलेल तसे नीतीचे नियम बदलायला पाहिजेत, पण अध्यात्मविद्या असे सांगते की नीतीचे नियम कायमच आहेत। ते न बदलता माणसाने स्वतःलाच बदलले पाहिजे। एखाद्या समाजाचा पाया बौद्धिक असू शकेल किंवा पैसा असेल, पण ज्या समाजाचा पाया धर्म आहे त्या समाजालाच खरे समाधान लाभेल। धर्म म्हणजे एका अर्थाने व्यवस्थितपणाच होय। धर्म समाजाला संस्कारांच्या रूपाने धरून ठेवतो। व्यवहारामध्ये ज्याचा उपयोग करता येतो तोच खरा वेदांत होय, आणि जो परमार्थाला उपयोगी तोच खरा आणि योग्य व्यवहार होय। भगवंत आम्हाला हवा आहे असे म्हटले तरी जग आमच्या आड येत आहे असे आम्हाला वाटते। मग आडवे का येते, तर जगाशी आमचे स्वार्थाचे संबंध आहेत म्हणून। जगाशी वागताना आम्हाला निस्वार्थीपणाने व्यवहार करण्याची सवय नसल्याने जगाचा मोह आम्हाला सुटत नाही। हे सर्व नाहीसे होण्यासाठी आम्ही निस्वार्थ बनणे खरोखर आवश्यक आहे। त्यासाठी आम्हाला आमचे मन ताब्यात ठेवता आले पाहिजे, आणि त्याकरिता नाम हेच साधन आहे। जन्माला येऊन काही करणे असेल तर भगवंताला न विसरता कर्मे करावी म्हणजे झाले। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी नामात जो प्रपंच करील त्याचाच प्रपंच पूर्णत्वाला जातो। श्रीराम जय जय राम। श्रीमनाचे श्लोक 108 निरूपण। मना सर्वदा सज्जनाचे नियोगे, क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे। क्रिये विणवाचाळ तेनी वारी, तुटे वाद संवाद तोही तकारी। मागील श्लोकात समर्थांनी दृष्ट संगती टाळून संत संगती धरायला सांगितले आहे। संत संगतीने क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे असे समर्थ म्हणतात। संत संगतीने क्रिया पालटे म्हणजे संत संगतीच्या आधी असणारा मी आणि संत संगतीनंतरचा मी यात फरक पडतो। भावहीन भक्तिहीन माणूस बदलतो, तो भक्ती मार्गाकडे लागतो। परमेश्वरावर विश्वास नसणारा माणूस परमेश्वरावर विश्वास ठेवू लागतो। त्यांचा मीपणा नाहीसा होतो।
मी करता ही भावना नाहीशी होते व राम करता ह्यावर विश्वास बसतो. साधू सानाग्नीत श्रवण केल्यामुळे भक्ती, ज्ञान, वैराग्य, स्वधर्म, साधन यासंबंधी बोध होतो. आचार विचारात योग्य बदल होतो. श्रवण याचा अर्थ नुसते ऐकणे नाही, तर संत मुखातून जे ऐकले आहे त्याप्रमाणे आपला आचार विचार बदलणे, तसे ते आपल्या कृतीत आणणे. या श्लोकात आणखीन एक गोष्ट समर्थ सांगतात, ती वाद न करता संवाद साधायला. समर्थ येथे सांगत आहेत. इथे समर्थ साधू बरोबर वाद करू नका असे समर्थ सांगतात. साधूकडे जाताना गंमत म्हणून जाऊन साधूला काहीतरी प्रश्न विचारायचे आणि साधूशी वाद घालायचा असे करू नये असे समर्थ सांगतात. साधूकडे जाताना आदरबुद्धीने जाऊन सत्संग करून परिप्रश्नेन सेवया या भक्तीच्या प्रकारानुसार प्रश्न विचारून आपले संशय नाहीसे करून घ्यायला समर्थ सांगतात. तेव्हाच संवाद होतो व तोच सुखाचा होतो. जय जय रघुवीर समर्थ. धनत्रयोदशी आणि यमदीपदान. अश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी हे नाव आहे. यमराजाने आपल्या दूतांना या दिवशी जो दीपदान करील त्याला अपमृत्यू येणार नाही असे सांगितल्याची कथा आहे. म्हणून या दिवशी मंगल स्नान करून दीप लावतात. या दिवशी यमराजासाठी दक्षिणेकडे तोंड करून याच दिवशी दिवा लावायचा असतो. तसेच या पणतीत धने टाकायचे असतात. 1-2 दाणे टाकावेत. यावेळी खालील श्लोक म्हणावा. यमदीपदानाचा श्लोक. मृत्यूना पाशदंडाभ्या कालेन श्यामया सह त्रयोदशा दीपदानात सूर्यजः प्रियताः मम. अर्थ, धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश आणि दंडातून माझी सुटका करावी. इतर वेळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावणे अशुभ समजतात. धनत्रयोदशी दीपावलीला जोडून येणाऱ्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुवर्णालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारी वर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही याच दिवशी करतात, ज्यामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे. त्या धनाची या दिवशी पूजन करतात. येथे धन म्हणजे शुद्ध लक्ष्मी. सुक्तात वसु, जल, वायू, अग्नी आणि सूर्य यांना धनच म्हटले आहे. ज्या धनाला खरा अर्थ आहे तीच खरी लक्ष्मी. अन्यथा अलक्ष्मीमुळे अनर्थ घडतो. हा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो, कारण धनप्राप्तीसाठी श्री लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते. या दिवसाला बोली भाषेत धनतेरस असे म्हटले जाते. या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणून त्यांचे पूजन करून वापरात आणल्या जातात. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन सुवर्ण विकत घेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते. वास्तविक लक्ष्मीपूजनाच्या वेळी वर्षभराचा अयाव्यय जमा खर्च घ्यायचा असतो. धन्वंतरी जयंती. औषध जगत सेतू सत्य धर्म परायणा. विष्णू सहस्त्रनाम. आयुर्वेदाचे प्रवर्तक आणि अवतार काशीराज धन्वंतरी होय. शल्यतंत्र म्हणजे रोग बरे करणाऱ्या शस्त्रक्रियेची प्रक्रिया ज्या आयुर्वेदात सांगितली आहे त्या आयुर्वेदाचे मुख्य उपदेशक. काशीच्या प्राचीन पुराणकालीन राजवंशातील आयुर्वेदाचे आचार्य असलेला धन्वंतरी राजा होय. हरिवंश, विष्णुपुराण, अग्निपुराण, वायुपुराण, भागवत इत्यादिकांप्रमाणे भगवान विष्णूच्या अंशापासून निर्माण झालेल्या धन्वंतरी हा देव काशीच्या राजवंशात वाराणसी येथे मनुष्य रूपाने अवतरले. त्यांनीच आयुर्वेद प्रवृत्त केला अशी समस्त आपल्या हिंदूंची धारणा व श्रद्धा आहे. हरिवंशात ही वंश परंपरा अशी सांगितली आहे. काश, दीर्घतपा, धन्व, धन्वंतरी, केतुमान, भीमरथ, दिवोदास. काही पुराणात दिवोदासालाही धन्वंतरी म्हटले आहे. पौराणिक व लोककथेतील संदर्भ.
धन्वंतरीचा जन्म असं देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्र मंथनातून झाला. ती कथा अशी: पूर्वी महर्षी दुर्वासांच्या शापाने देवांची सर्व संपदा समुद्रात बुडून गेली. म्हणून मंदार पर्वताची रवी करून त्याला वासुकी नागाच्या दोरीच्या साहाय्याने दैत्यांनी सागर मंथन केले. त्यातून जी 14 रत्न प्रगटली त्यामधले एक रत्न म्हणजे भगवान विष्णूंचे अंश असणारे वैद्यांचे देव अर्थात धन्वंतरी. हातात जळू, शंख, चक्र आणि अमृतकुंभ धारण करणारे धन्वंतरी वैद्यकशास्त्राचे परमेश्वर म्हणून ओळखले जातात. 4 हात असलेला भगवान धन्वंतरी एका हातात अमृत कलश, दुसऱ्या हातात जळू, तिसऱ्या हातात शंख आणि चौथ्या हातात चक्र घेऊन जन्माला आले. समुद्र मंथनातून बाहेर आले. या 4ही हातांतील गोष्टींचा उपयोग करून अनेक व्याधींना, रोगांना बरे करण्याचे काम भगवान धन्वंतरी करतात, अशी हिंदूंची धारणा व श्रद्धा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे, देवांचा वैद्य, पूजन करतात. कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर असे प्रसाद म्हणून लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृत तत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची 5-6 पाने प्रतिदिन खाल्ली तर व्याधी होण्याची शक्यता नाही, एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो. सुश्रुत संहिता या सुप्रसिद्ध मूलभूत आयुर्वेद ग्रंथाचा कर्ते सुश्रुत हे आचार्य असून त्यांना व त्यांच्याबरोबर अनेक आचार्यांना मनुष्य रूपाने अवतरलेल्या काशीराज धन्वंतरी देवाने हा आयुर्वेद उपदेशिला आहे, असे त्यामध्ये म्हटले आहे. म्हणजेच सुश्रुत संहिता हा धन्वंतरीचा आयुर्वेद आहे. वर उद्घृत केलेल्या पुराणांमध्ये संक्षेपाने वा विस्ताराने समुद्र मंथनाची कथा आली आहे. त्या कथेचे तात्पर्य असे: अमरत्व प्राप्तीकरता देव व दानव यांनी मिळून क्षीरसागराचे मंथन केले. मंथन करीत असता लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, चंद्रमा इत्यादी 14 रत्ने निघाली. त्यापैकी एक धन्वंतरी देव हा होय. एका हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले. भगवान विष्णूंनी वर दिला की तू मनुष्य जन्म काशीराजाच्या घराण्यात घेतल्यावर जन्मतःच तुला सर्व सिद्धी प्राप्त होतील. तुला यज्ञामध्ये यजमान देव समजून आहुती देतील आणि तू अष्टांग आयुर्वेदाचा प्रवर्तक होशील. स्वयंभू ब्रह्मदेवाने आयुर्वेद निर्मिला. ही आचार्य वंशांची परंपरा. अशी ब्रह्मा प्रजापिता, अश्विदेव इंद्र, भारद्वाज, धन्वंतरी. धन्वंतरीच्या आयुर्वेदाचे 8 भाग पुढील प्रमाणे आहेत. काय, शरीर विज्ञान, बालवैद्यक, ग्रह, भूत पिशाचदिकांपासून झालेल्या पीडांचे वैद्यक, ऊर्ध्वांग, शिरोभागात व तेथील इंद्रियांत होणाऱ्या विकारांचे वैद्यक, शल्य, शस्त्राघाताची चिकित्सा, द्वष्ट्रा, विष चिकित्सा, जरा, आरोग्य वाढविणारे रसायन, वृष, वाजीकरण. धन्वंतरीच्या नावावर आणखी 10-12 ग्रंथ संस्कृतमध्ये उपलब्ध आहेत, परंतु त्यांच्या प्राचीनतेबद्दल निश्चितपणे काही सांगता येत नाही. भगवान धन्वंतरी यांच्या नमनाचा श्लोक: ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतरये अमृत कलश सहस्ताय सर्वभय विनाशाय सर्वरोग निवारणाय त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णु स्वरूपाय श्री धन्वंतरी स्वरूपाय श्री 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 औषधचक्राय नारायणाय नमः. कृष्णार्पणमस्तु. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.